नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी या ठिकाणी काही अपडेट घेऊन आलेलो आहे. तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्याला 3 सिलेंडर म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आणि तर आता ज्यांच्याकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅसचे कनेक्शन त्यांना मिळालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना आणि अशा महिलांना या ठिकाणी 3 वर्षाचे सिलेंडर पुनर्भरण करून या ठिकाणी रिफिलिंग करून या ठिकाणी मिळणार आहे. तर ते सिलेंडर मिळण्यासाठी शासनाने काही अटी या ठिकाणी मांडलेल्या आहे. तर त्यामध्ये एक अट मी या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे. तर चला पाहूया. तर आता तुमच्या स्क्रीनवर एक परिपत्रक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पहा, या परिपत्रक तुम्हाला मी आता इथे वाचून दाखवत आहे. राज्यातील गरीब कुटुंबियांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजे मोफत देणारी अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई-केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार संलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेले आहे. गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतु गॅस जोडणीधारकांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवतात. त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने राज्य शासनाने या ठिकाणी एक परिपत्रक जारी केले आहे आणि या परिपत्रकानुसार आपल्याला आपल्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन त्या ठिकाणी KYC करायची आहे. तर KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस सिलेंडरचे खाते क्रमांक तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स आणि ओरिजिनल हे पण या ठिकाणी तुम्हाला न्यायचे आहे आणि ते दोन्ही डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमची जे कुठली एजन्सी असेल, जे कुठल्या कंपनीची एजन्सी किंवा तुम्ही सिलेंडर चे कनेक्शन घेतले असेल ते कनेक्शन च्या एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला तिथे KYC करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन KYC केली आणि तुमच्या आधारचे आधार सोबत तुमचे बँकचे खाते लिंक करून घ्यायचे आहे, असे या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे. तर जर आपण बँकेचे खाते हे आधार सोबत जोडले नसाल आणि आपण जर KYC याआधी कधीही केली नसेल, तर आपण आपल्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई-KYC करून घ्यायची आहे. तर हेच या ठिकाणी आव्हान सर्व जनतेला आणि लाभार्थ्यांना करण्यात आलेले आहे. तर हेच या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेले आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.